स्वतः जेव्हा कोरिओग्राफी चालू केली किंवा मी डान्स शिकायला चालू केला, रॅदर मी खूप उशिरा चालू केला वयाच्या 20व्या-22व्या वर्षी. तोपर्यंत मी दांडियाला वगैरे जायचं आणि कधी कधी असं व्हायचं की अरे बाप रे, काय सगळे करतात, आपल्याला करताच येत नाही. त्यामुळे ज्या बेसिक स्टेप्स मी आता तुम्हाला दाखवते की तुम्ही ज्या करता, आय एम शुअर की तुम्ही त्या जर रिहर्स केल्यात किंवा प्रॅक्टिस केली तर ते आपोआप तिथे गेल्यावर त्या म्युझिकबरोबर तुम्ही बिंदास सुटाल आणि त्या नक्की येतील करता. असं खूपदा होतं की अरे डिफिकल्ट, स्पेशली जिकडे चक्र्या येतात, टर्न्स येतात, तिकडे असं कदाचित तुम्हाला वाटू शकेल की नाही येऊ शकत हे, पण यावर्षी नाही आलं, पुढच्या वर्षी नक्की येईल. त्यामुळे डोंट गिव्ह अप. आणि म्हणून मी तुम्हाला अगदी बेसिक बेबी स्टेप्सपासून दाखवते की स्टेप क्रॉस बॅक केली आपण, जसं डिपिंग केली, तर इतके सोप्या सोप्या मुवमेंट्स दाखवते की याची तुम्ही प्रॅक्टिस वेगवेगळ्या स्पीडने करू शकता. विलंबित लय, अगदी स्लो लयीवर पण करू शकता, थोडी मध्य, मग थोडी फास्ट लय, अशी वेगवेगळी गाणी लावूनही ह्या स्टेप सगळ्या तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता जी तिसरी स्टेप दाखवते आहे आपण, जी मगाची स्टेप क्रॉस बॅकची पहिली स्टेप केली होती त्याच्याशी रिलेटेड ही स्टेप आहे. तर मला वाटतं तुम्हाला हे नक्की जमेल. राईट लेग आउट, स्टेप क्रॉस बॅक, हे आपण पहिली स्टेप केली होती. सेम मुवमेंट आता तुम्हाला जम्प जम्प स्टेप, जम्प जम्प अँड जम्प स्टेप स्टेप, जम्प स्टेप स्टेप, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 स्टेप. बरं, ही जी स्टेप आहे ही विसरायची नाही, असं नाही करायचं, मग हे रॉंग आहे. इट्स 1 and 2 and 3, मग ती स्टेप कंप्लीट होते. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही हा पाय जर दुसरा मूव नाही केला, जसं राईटला उडी मारली, राईट लेफ्ट राईट नाही टाकला तर ते इनकम्प्लीट होते मुवमेंट. लेफ्ट राईट लेफ्ट नाही टाकला तर ते इनकम्प्लीट होतं, मग ते मग असं अडकल्यासारखी स्टेप दिसणार तुमची. त्यामुळे ऑलवेज कम्प्लीट द स्टेप. 5 6, हात कमरेवर, पहिलं फक्त फुट, रेडी, हात कमरेवर, कीप इट लाईक दिस, स्टेप क्रॉस बॅक विथ अ जम्प, 5 6 7 8, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3 and 1 2 3, 1 2 3, स्टेप क्रॉस अँड व्हेरी गुड. आता आपण सेम स्टेप बरोबर हात घ्यायचे, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 and 2 and 3, go, start, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3. आता सेम क्रॉस, 1 2, लगेच स्टेप तुमची वेगळी दिसणार. सेम मुवमेंट मी कॉर्नरला करायला लागते, स्टेप क्रॉस बॅक, स्टेप रिपीट, जम्प जम्प. तर सेम मुवमेंट मी पहिली केली होती ती अशी दिसणार. जर मी उडी नाही मारली तर ही मुवमेंट दिसणार. ओके, जी आपण पहिली स्टेप केली होती, करेक्ट. मुद्दाम एका साईड जम्प, गो, 1 2 3, लास्ट 1 2 3 and 4. मी अशी जरी पहिली स्टेप परत केली, तुम्हाला तो फरक कळायला की फुटवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. छोट्या छोट्या गोष्टीत ना स्टेप वेगळी दिसते, स्टेप बदलते. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल स्टेप क्रॉस बॅक हीच मुवमेंट आपण केली, ती एकदा स्टेपमध्ये करत होतो, एकदा जम्पमध्ये करत होतो. तर ह्या व्हेरिएशन्स तुम्ही जसे शिकत जाल आणि करत जाल तसे तसे तुम्हाला आपोआप गरब्याला गेल्यावर नाचायचा मूड येईल आणि तुम्ही सगळ्यांबरोबर नाचाल. तर ही होती आपली तिसरी स्टेप. नमस्कार, मी फुलवा खामकर. राष्ट्रीय मराठीच्या सगळ्या ऑडियन्सना, सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा.